नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्ध इसमास लुटणाऱ्या 2 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक। मिरज जिल्हा सांगली येथे एका वयोवृद्ध इसमास पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हातचलाकीने काढून वयोवृद्ध इसमास फसवून सोने लुटल्याप्रकरणी सांगली येथील LCBच्या पथकाने कंबर रहीम मिर्झा वय 37 राहणार वार्ड क्रमांक 1 कॉलेज रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर, जफर मुख्तार शेख वय 33 राहणार वार्ड नंबर 2 सुभेदार वस्ती तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या 2 आंतरराज्यीय रेकॉर्डवरील सर्राईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। या 2 चोरट्यांच्याकडून पोलिसांनी 5,71,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। मिरज येथे वयोवृद्ध इसमास लुटल्याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे रणजित सिंग रामसिंग सुल्यान राहणार छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी याबाबत फिर्याद दिली होती। सदरचा गुन्हा 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:40 घडलेला होता। पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून पोलीस असल्याची बतावणी करून तोतयागिरी करून गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेशित केले होते। वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक 21 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज शहरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची चैन काढून घेतलेले 2 इसम परजिल्ह्यातील असून ते काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलवरून कोल्हापूरवरून सांगलीच्या दिशेने येत आहेत अशी बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीप्रमाणे अंकली फाटा ते सांगली रस्त्यावर अंकली कॉर्नरजवळ सापळा लावून या परिसरात निगराणी करीत असताना 2 इसम युनिकॉर्नवरून येत असल्याचे दिसले। त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने दोघांना थांबवून त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता कंबर मिर्झा याने सांगितले की 2 दिवसापूर्वी तो व त्याच्या सोबत असलेला साथीदार यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलवरून मिरजेमध्ये एका वयोवृद्ध इसमास तो स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हातचलाकी करून काढून घेतल्या असल्याबाबतची कबुली पोलिसांना दिली आहे। या गुन्ह्यातील 4,46,000 रुपये किमतीचे 76.9 वजनाची सोन्याची चैन, 600 रुपये किमतीच्या 500 व 100 रुपयांच्या नोटा, 1,25,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण 5,71,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, बिरोबा नरडे, दराप्पा बंडगर, संदीप गुरव, उदय सिंह माळी, संदीप नलावडे, अमर नरडे, अमोल ऐदाळे, आम सिद्ध खोत, सोमनाथ गुंडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। मुख्य संपादक कुणाल कोटावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।